नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या तूर पिकाचा सविस्तर अपडेट देणार आहे. ज्यांनी माझे मागील व्हिडिओ पाहिले असतील त्यांना माहिती आहे की मी यावर्षी 13 जून 2026 रोजी 5 एकर क्षेत्रामध्ये खडका वाणाची तूर लागवड केली आहे. आज त्या लागवडीला 12 दिवस पूर्ण झाले आहेत आणि सध्या शेतातील परिस्थिती कशी आहे, उगवण किती झाली, पावसाची स्थिती काय आहे आणि पुढे काय नियोजन आहे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. मित्रांनो, यावर्षी लागवड करताना एक मोठी चिंता होती, ती म्हणजे पाऊस. सुरुवातीला थोडासा पाऊस झाला आणि जमिनीत चांगली ओल तयार झाली. त्याच ओलाव्यावर आम्ही तूर पेरणी केली होती, परंतु लागवडीनंतर अपेक्षित पाऊस पडला नाही. मनात भीती होती की उगवण कशी होईल, बियाणे व्यवस्थित उगवेल का, रोपे टिकतील का. पण आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शेतात तुरीची उगवण चांगली झाली आहे. बहुतांश क्षेत्रामध्ये रोपे व्यवस्थित उभे आहेत, रांगाही स्पष्ट दिसत आहेत. काही ठिकाणी मात्र उगवण थोडी पातळ झाली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. काही ठिकाणी ओल कमी असणे, काही बियाणे उशिरा उगवणे किंवा जमिनीच्या प्रकारानुसार फरक पडणे ही त्यामागील कारणे असू शकतात. तरी सुद्धा संपूर्ण शेताचा विचार केला तर उगवण समाधानकारक आणि चांगली झाली आहे. विशेष म्हणजे ही उगवण मोठ्या पावसावर नाही तर जमिनीत असलेल्या ओलाव्यावर झाली आहे. त्यामुळे खडका वाणाची उगवण क्षमता चांगली असल्याचे दिसून येत आहे. आता पुढचा मोठा प्रश्न म्हणजे पाऊस. आजपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान खात्याचे अंदाज येत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतात अजून पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे रोपांची पुढील वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी आम्ही ठिबक सिंचन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, अनेक वेळा शेतकरी पावसाची वाट पाहत राहतात आणि त्यामध्ये पिकाची वाढ थांबते. सुरुवातीच्या अवस्थेत तूर पिकाला खूप जास्त पाणी लागत नाही, पण ओलावा कायम राहणे आवश्यक असते. जर रोपांना वेळेवर ओलावा मिळाला तर मुळांची वाढ चांगली होते आणि पुढे पीक मजबूत बनते. ठिबक सिंचनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी पाण्यात जास्त क्षेत्राला पाणी देता येते. पाण्याची बचत होते, तण कमी येते आणि रोपांना आवश्यक तेवढाच ओलावा मिळतो. त्यामुळे पुढील काही दिवसात पाऊस झाला नाही तर ठिबकद्वारे पाणी देणार आहोत. सध्या रोपे 12 दिवसांची आहेत. या अवस्थेत तण नियंत्रणाकडे देखील लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते, कारण सुरुवातीच्या 30 ते 40 दिवसांमध्ये तणाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तणामुळे पिकांची अन्नद्रव्ये आणि पाण्यासाठी स्पर्धा होते. त्यामुळे योग्य वेळी खुरपणी किंवा तण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. याशिवाय रोपांची वाढ पाहून पुढील खत व्यवस्थापनाचे नियोजन देखील करणार आहे. रोपांची वाढ चांगली राहिली तर पुढे शाखा फुटणे, फुलोरा येणे आणि शेंगा धरणे या सर्व गोष्टीवर सकारात्मक परिणाम होतो. माझ्या शेतात तूर 8 फूट अंतरावर लावलेली आहे, त्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेशी जागा मिळणार आहे. पुढे झाडांचा विस्तार चांगला झाला तर उत्पादनात देखील फायदा होऊ शकतो. आता सर्व काही येणाऱ्या पावसावर आणि योग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्ही देखील यावर्षी तूर लागवड केली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्या भागात किती पाऊस झाला, उगवण किती टक्के झाली, तुम्ही कोणता वाण लावला आहे, तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडू शकतो. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे शेती अपडेट, तूर पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन, खर्च, उत्पादन, बाजारभाव आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान. थँक्यू.